विषयाकडे वळते, कारण का फारच वेळ कमी असतो, सगळ्यांच्या व्हायला पाहिजे, प्रत्येकाला एक एक वेळ मिळायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी घेतोय बघा. बाईंचा विषय त्यांनी मला श्रीवर्धनला दिला, ह्या मे महिन्यामध्ये हा विषय दिला. बाईला म्हटलं आजच माझ्याकडे नवीन आहे, मी तुला कधी पुढे मिळेल, मला जर हाताला गावला नक्की तुझ्या विषयाचा फोड केल्याशिवाय राहणार नाही. अनेक विषय सहकार्य करणारे माझे संदीप दादा आहेत, त्यांनी त्या वेळेला या ठिकाणी केलं, पण मीही पिच्छा सोडला नाही. श्रीवर्धन वरून आल्यानंतर गेली 15 दिवस त्याच्या मार्गावर होतो, म्हटलं हिचं याड काढीन, ही लई उडते आणि 1 नंबर शक्ती तुऱ्यातली खोटारडी बाई, 1 नंबर. आता गेल्या वेळेला उत्तर बरोबर दिला, जरासा वाईच काहीतरी झाला, अजून तुम्ही पोचलो पण अजून पुढे पोचलो नाही. अगं वसाडे हाय तो तरी बरोबर म्हण, बरोबर ना. बाईंचा विषय, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचे शिव मंदिर होते, त्याची उंची किती? तर बाई नीट कान देऊ नाही का, नाही तर मग किती येऊन काहीतरी बडबडशील ना, खरंच याड काढीन. मला पुरावे आरावे द्यायला लावू नको, ही ओपनची बारी नाहीये, नाही तर याड काढीन. तुला हे विषय पटवून घ्यावंच लागेल, माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. हा नमस्कार. तर त्या विराटेश्वर मंदिराची उंची होती 70 फूट, हे एका ग्रंथामध्ये गावलं. दुसऱ्या एका ठिकाणी गावलं तर त्याची उंची होती 72 फूट. म्हणजे मला वाटतं कुठेतरी जोत्याचं कुठेतरी घसरले असेल, त्यानं मापला नसेल, त्यानं 72 फूट लिहिलेलं आहे. तर त्याची उंची होती 70 फूट. मी तुला 72 फुटाचं गावलं म्हणून दिलं का? नाही नाही, बुवा अजून कुठेतरी राहिला असेल असं म्हणाय नको म्हणून. दुसरा त्याचा भाग की या तिथे एक वृक्ष आहे, त्याचे नाव काय, त्या वृक्षाचे महत्व काय. तर तिथे या विराटेश्वर मंदिराच्या ठिकाणी शमी नावाचा वृक्ष होता. शमी, शमी बघितलंस काय? गणपतीला शमीची पत्र वाहतात, माझ्या दारात मी लावलंय गणपतीला व्हायला. एवढी एवढी बारीक पानं असतात, लय काटेरा झाड असतो शमी. आणि त्याचं महत्व असं आहे की अर्जुनानं त्या झाडावरती आपलं गांडीव धनुष्य लपवून ठेवलं होतं, हे त्या झाडाचं महत्व आहे. आणि ते तुला पटवून घ्यावं लागेल बाई. हा उगाच असं खोटेपणा आणू नको, माझ्याजवळ पुरावा आहे त्याची. आणखी तुला जर लंबाई पाहिजे असेल, त्याची जर लांबी पाहिजे असेल ती पण देतो. त्याची लांबी आहे 34 फूट आहे. जाऊ दे ना, मरू दे, जाऊ दे, सोडून दे. आता माझा विषय आहे की छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय? छत्रपती शिवराय आणि संत श्री रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते आणि त्यांची नावं काय? एवढाच बाई माझा विषय. तुझ्याकडे पुरावा असेल ना तर बोल, या विषयाला उगाच हात घालू नको, हा किचकट विषय आहे बाई. हा आणि मरू दे, काय तिला काय म्हणतात ना, बोलून बोलून आता काय काय मी बोलली. थांबा, काय काय बोलली ते बघू द्या. मेला म्हणतो सकाळी गाडी चुकली, हा मेला आदलट आपटत आलं असेल. हा बाय महाकाळ बुवा म्हणतात, महाकाळ बुवा लागली त्या ठिकाणी. कुठे जायलो का काय, लगेच जायलो गाडी करून या ठिकाणी मुंबईला आलो, कार्यक्रम महत्वाचा. गाडी चुकलं त्याचं नाही, हा महाकाळ बुवा म्हणतात बाई. हा तिथं बघत नाही बसत, ही वेळ असते, तो कार्यक्रम कितीचा आहे तो बोलायची बात नाही, पण हे जागणं महत्वाचं आहे. म्हणते आदल्या दपट्यात आला असेल बाई, तसं नाही, जायचं तर रुबाबात जाईन मी, असं काही नाही. आणि उगाच उसना आणत नाही, मी आहे तसाच आहे. मला म्हणते काय मेला साधा राहतो, त्याला फॅशनेबल राहता येत नाही, ही मिली मुरट्टे भारी का नाही. आम्ही हाव तसे लोकांना प्यारे नाही का. हिला वसाडीला निस्तान नटायला लागतो. मी बरीच गाणी त्याच्यावरनं त्या ठिकाणी घेतली होती ओपनला, म्हणून या ठिकाणी घेत नाही, मजा करायला तुमची, मरू दे. आता एक एक विषय घेतो बघा. तिनं प्रश्नाचं पद गायलं, हा काय गाढव काय बुवा उत्तर देईल का काहीतरी, असं काहीतरी होता वसाडीचं, ते मरू दे. गाढव काय म्हणेल काय. आता बाई माझा विषय आहे, आता जे पद गायन ना ऐक. तुला बघून गुलाबी थंडीत सुट नाही गारवा, ऐकत विषय असा आहे की ज्या बकासुरानं
बकासूर त्याचं अन्न खात होता भीम आणि वर्ण मुठक्या मारत होता एवढा नाही त्याची पाठ आणि पाठ लाल केला हे की नाही मारून मारून पाठ लाल होते ना हा एवढाच विषय बघ कसं घेतो तू भेटत आवडीत माझ्या केले तुझे मी हाल ना भेटत आवडीत माझ्या केले तुझे मी हाल ना खाली मारून मारून केली तुझी मी लाल ना खाली मारून मारून केली तुझी मी खाली मारून मारून केली तुझी मी लाल ना खाली मारून मारून केली तुझी मी लाल ना भेटत आवडीत माझ्या केले तुझी मी हाल आवडीत माझ्या केले तुझे मी हाल खाली मारून मारून केली तुझी आता दुसरा विषय आहे आणि विषयावरच गाणी दे बाई भलतीकडे आपला ओगान आपला गवळण बोलली त्याच्यावर आपला सारखं नेलं झाली बारी विषय बघ किती देतोय तुला ती आणि ओपन बारी तर मी तुला भरपूर विषय देतो आज मी नेमकेच या ठिकाणी जसे लागतात नियमाला तेवढेच विषय घेतोय आता एक विषय बाई ज्या शंभूच्या डोक्यावरती गंगा आली गंगेचं जे एवढा जो स्त्रोत एवढा मोठ्या ओघाने येणार होता ते धरतीला पेलवणार नव्हतं आणि म्हणून शिवाने या ठिकाणी आपल्या जटेमध्ये त्याला स्थिरावलं आहे की नाही तर पार्वती म्हणते इतर सर्व देवता म्हणतात अरे बापरे असं कुठून नव्हतं तुझ्यात मग असं कुठून आलं तेजल तुझ्या बोच्यावर आहे की नाही मग असं कुठून आलं ते पाणी तुझ्या डोक्यावर भगीरथानं गंगा आणली बरोबर आहे ना एवढाच विषय आहे माझ्याकडे खरंच वेळ कमी आहे म्हणून नाही तर मग काय तुम्हाला सांगू मंडळी ट्रिंग 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 सायकल आली ऐक बाई कधी न पाहिलं अकरीत घडलं दिसतोय लोच्यावर अग दिसतोय लोच्यावर एवढं मास मेरी हाय केवढी केवढा मास आलाय बघा तिला म्हणत नाही मी परंतु मी विनोद म्हणून घेतो कारण या ठिकाणी माता भगिनी पण आलेल्या आहेत आमच्या वहिनी आहेत आणि म्हणून मला एवढे कडक गाणी घेतात म्हणून मला मर्यादा पडतात कधी न पाहिलं अकरीत घडलं दिसतोय लोच्यावर काहीतरी दिसतोय लोच्यावर एवढं मास कुठून आलंय तेजल तुझ्या बोच्यावर 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 कधी न पाहिलं अकरीत घडलं दिसतोय लोच्यावर कधी न पाहिलं अकरीत घडलं दिसतोय लोच्यावर दिसतोय लोच्यावर एवढं मास कुठून आलंय तेजल तुझ्या बोच्यावर एवढं मास कुठून आलंय तेजल
देवाच्या तरी बोचावर कुठं मास आहे? माझ्या जल्ला शिपीवर पण नसू दे, बरं ना, माझ्या शिपीवर मास नसू दे, पण काम आहे ना खासच करून जाणार नाही. अरे खासच करून. हा. बघ एकदा हा? काम कसं काढतो ते. आणि हा बर संदेश दादांचं म्हणणं झालं 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 झालं. इंडियाने आपल्या वर्ल्ड कप जिंकलेला आहे नाही का? राष्ट्र अभिमान वाटतं. आणि आपल्या या भारताची शान दिवसेंदिवस या ठिकाणी जगात जेता असं म्हणतात ना, किंवा विश्वामध्ये या ठिकाणी वेगळी ताकद निर्माण करत आपला देश चाललेला आहे. आणि याचाही सार्थ अभिमान वाटतो. आणि कालही या ठिकाणी आपण जिंकलेलो आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी या क्रिकेट वीरांसाठी 2 ओळी या ठिकाणी घेतो. अभिमानाने मिरवू ही शान, बघा ही आज रुबाबात. अभिमानाने मिरवू ही शान, बघा ही आज रुबाबात. जिंकता वर्ल्ड कप बघा दिमागात, मान उंचविली साऱ्या जगतात. वर्ल्ड कप बघा दिमागात, मान उंचविली साऱ्या जगतात. अभिमानाने मिरवू ही शान, बघा ही आज रुबाबात. अभिमानाने मिरवू ही शान, बघा ही आज रुबाबात. वर्ल्ड कप बघा दिमागात, मन उंचविली साऱ्या जगतात. जिंकता वर्ल्ड कप बघा दिमागात, मन उंचविली साऱ्या जगतात. आपल्याला वेळ कमी आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पहिल्या फेरीला या ठिकाणी विराम देतोय. तेजलबाईला भरभरून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा दुसरी बारी ते होणार आहे. तुम्हाला मजेशीर 2-2 गाणी ऐकून जा फक्त, आहे की नाही? नॉनस्टॉप बारी करणार आहे. स्वप्नील तागडे आणि साहिल तागडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. मी त्यांचा सदस्य आभार आहे. धन्यवाद. शिवशंभू वाकोले आमचे मित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मी त्यांचा सदस्य आभार आहे. तर जाता जाता पहिल्या फेरीला आणखीन सांगेन की आपला देश या ठिकाणी जगामध्ये आपली कमांड करताना आपण पाहतोय. आणि म्हणून हे हिंदू राष्ट्र होते, आहे, उद्या राहिलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी जागलं पाहिजे. आणि हा जागर सर्व कलावंतांनी केला पाहिजे. कारण का आपण हिंदू आहोत. आणि हिंदू म्हणून जन्माला यायला बरंच पुण्य करावं लागतं. साधं गोष्ट नाही की ही पवित्र भूमी आहे जिथे ईश्वरानं जन्म घ्यावा. मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी आपण हिंदू म्हणून तुम्ही तिलक तरी लावत जा. आपण टोप्या नाही घालत, आपण तरुणाई आहेत, पण हिंदुत्वाचं जे आत्म्याचं जे पूजन आहे सर्वांनी आजपासून मी सांगतो म्हणून टिळक लावा. जे तिलक आहे ते यशाचं प्रतीक आहे. तिथे आत्म्याचं पूजन केलं जातं. आणि हिंदुत्व म्हणून आपण जे म्हणतो की मी हिंदू आहे म्हणून त्याचं आपण या ठिकाणी समर्थन केल्याचं त्या ठिकाणी मानलं जातं. आपण पहिराव करत नाही, आपण धोतर घालत नाही, काही करत नाही, पण निदान आजपासून महाकाळ बुवा सांगतो म्हणून हिंदू असाल. कारण का ज्याच्या माथ्यावर तिलक नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नये असं शास्त्रात निश्चित आहे. आणि म्हणून सर्वांनी आपण हिंदू म्हणून जागवण्यासाठी एक काम करा. आजच्यापासून तरी किंवा उद्या आंघोळ केल्यानंतर पहिलं तिलक लावा. विजयाचं तिलक आहे. तिथे शांतता मिळते, आत्म्याचं पूजन होतं. जास्त वेळ बोलत नाही, या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. शेवटपर्यंत बारी बघा, नक्कीच मनोरंजन करू. थँक्यू.